मसीह के द्वारा हमारी हर आवश्यकता को पूरा करेगा। आणि प्रभू येशू ख्रिस्त आपली सर्व गरज त्याच्या गौरवायुक्त धनाने तो आपली संपूर्ण गरज पूर्ण करेल। हम लोग एक ऐसे संसार में रह रहे हैं जो लाइक, सब्सक्राइब एंड फॉलो का संसार है। आपण अशा जगामध्ये वावरत आहोत किंवा जगत आहोत जे जग आहे ते केवळ लाईक, सबस्क्राईब, शेअर या जगामध्ये आपण आहोत। हाँ, तो हम सब लोगों की आदत है कि हम कुछ फ़ोटो अपलोड करें तो फ़ोटो अपलोड करने के बाद देखते हैं इसमें कितना लाइक्स आया है। आपल्या सर्वांची एक सवय आहे की आपण काय करतो, फोटो अपलोड करतो आणि त्याच्यानंतर वाट पाहत बसतो की किती लाईक्स आलेत म्हणून आपण ते सारखं चेक करतो। अभी मैं आपसे बोलूँगा कितने लोग ये करते हैं, हाथ उठाओ। तो मैं नहीं चाहता कि कोई झूठ बोले, हम सबकी आदत है प्रचार अपलोड करने के बाद देखेंगे मेरे को कितना लाइक्स मिला है, इसके पहले जो प्रचार किसी और का अपलोड हो तो उसको कितना लाइक्स मिला है। आणि या ठिकाणी मला कोणालाही असं खोटं साबित नाही करायचं, परंतु ही परिस्थिती आहे की एखादा प्रचार अपलोड केला तर माझ्या प्रीचिंगला किती जणांनी लाईक केलं किंवा किती जणांनी व्ह्यू केलं आणि त्याच्या प्रचाराला किती जणांनी लाईक केलं, व्ह्यू केलं, ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासत राहतो। मैं उसको गलत नहीं कह रहा हूँ, मी या गोष्टीला चुकीचं म्हणत नाहीये, ये मनुष्य की आदत है। पर आज मेरे संदेश का जो मुख्य उद्देश्य है, आणि ही मनुष्याची सवय आहे, मी ह्या गोष्टीला चुकीचं म्हणत नाही, परंतु आज माझ्या संदेशाची एक विषय आहे, हम संसार के लाइक्स के लिए ना तो कुछ करना है और ना ही हमें संसार के लाइक्स के लिए जीना है। आपल्याला या जगातील लाईक्स मिळण्यासाठी आपल्याला काही करायचं नाही किंवा जगातील लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं यासाठी आपण आपलं जीवन जगायचं नाही। हम अपना जीवन ऐसे जीना है कि स्वर्ग हमें लाइक देना चाहिए। आपण आपलं जीवन असं जगलं पाहिजे की स्वर्ग आपल्याला आपण स्वर्गासाठी आवडणारे बनलं पाहिजे। सारा संसार हमें लाइक दे पर स्वर्ग डिसलाइक दे दे तो हमारे लाइक का कोई, तो संसार के द्वारा दिए जाने वाले लाइक्स का कोई वैल्यू नहीं है। जर संपूर्ण जगाने आपल्याला पसंती दाखवली आणि स्वर्गाने जर आपल्याला नाकारलं किंवा आपल्याला पसंत केलं नाही तर त्याचा काहीच उपयोग होत नाही। जैसे मैंने आपसे कहा, हम लोग फोटो अपलोड करके, प्रचार अपलोड करके या कोई सॉन्ग अपलोड करके देखते हैं कि मुझे कितने लाइक्स मिले हैं। आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं, एखादा फोटो आपण अपलोड करतो, प्रचार अपलोड करतो, एखादं गीत आपण अपलोड करतो आणि आपण वाट पाहतो की किती जणांनी पसंती दर्शवली। पर कभी हमने ये जानने की कोशिश की है कि परमेश्वर या स्वर्ग मुझे कितना लाइक दे रहा है? कधी आपण असा विचार केला का की स्वर्ग आपल्याला किती प्रकारे पसंत करतं किंवा लाईक करतं? मैं आज आपसे कहना चाहता हूँ, हम उन कामों को नहीं करना है जिससे संसार हमें लाइक्स दे। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण अशी कृत्य केली नाही पाहिजेत की ज्याद्वारे केवळ जग आपल्याला पसंत करेल। ये कहने का मतलब ये नहीं कि आप ऐसे बुरे काम करते रहो कि लोग आपको डिसलाइक करें। याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही अशी कृत्य करा की जगाने तुमच्याविषयी नापसंती दर्शवावी। हम जो कुछ भी करते हैं परमेश्वर के वचन के आधार पर करें कि परमेश्वर उसको लाइक करना चाहिए। आपण जे काही करू ते केवळ परमेश्वराच्या वचनावर आधारित असलं पाहिजे की ज्यामुळे जग आणि लोक आपल्याला पसंत करतील। एक बात को मैं दोबारा दोहराना चाहता हूँ, आणि या गोष्टीला मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, सारा संसार हमें लाइक्स देकर स्वर्ग हमें डिसलाइक कर दे तो सारा लाइक्स इज जीरो। आणि मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो, संपूर्ण जगाने आपल्याला पसंत केलं आणि स्वर्गाने किंवा परमेश्वराने आपल्याला नाकारलं तर या सर्व लाईक्सची किंमत, त्या पसंतीची किंमत शून्य अवस्थेमध्ये येऊन पोहोचेल। पर सारा संसार हमें डिसलाइक देकर स्वर्ग यदि हमें थम्स अप लाइक दे दे तो उस सारे डिसलाइक की कोई वैल्यू नहीं है। परमेश्वर कहेगा मैं तुझसे प्रसन्न हूँ। आणि जर संपूर्ण जगाने आपल्याला नाकारलं, आपल्याला नापसंत केलं आणि स्वर्गाने आपल्याला पसंत केलं किंवा स्वर्गाच्या पसंतीत आपण उतरलो तर ती पसंती जगाच्या नापसंती पुढे काहीच नाही। पवित्र शास्त्र में मत्ती रचित सुसमाचार 7वें अध्याय में हम एक समूह को, एक झुंड को देखते हैं।
आणि पवित्र शास्त्र बायबलमध्ये मत्तेयाचे पुस्तक याच्या 7व्या अध्यायामध्ये आपण एक समूह पाहतो किंवा एक समुदाय पाहतो. उन्होंने दावा, यीशु के सामने दावा किया कि हे प्रभु, हमने तेरे नाम से भविष्यवाणियाँ की, हमने तेरे नाम से बीमारों को चंगा किया, हमने तेरे नाम से दुष्ट आत्माओं को निकाला, हमने तेरे नाम से जगह जगह पर प्रचार किए. आणि त्या अध्यायामध्ये त्या समुदायामध्ये आपण पाहतो की ते परमेश्वराला म्हणतात, हे परमेश्वरा, हे देवा, आम्ही तुझ्या नावाने कितीतरी अद्भुत कामं केली, आजारी लोकांना बरं केलं, भूतबाधाग्रस्त लोकांना आम्ही शैतानाच्या बंधनामधून सोडवलं, आम्ही तुझ्या नावाने कितीतरी प्रचार केले. यदि वो समय वर्तमान समय के समान टेक्नोलॉजी से भरा हुआ समय होता तो शायद उन लोगों के फॉलोवर्स भी बहुत होते, उनके सब्सक्राइब करने वाले भी बहुत होते, उनको लाइक्स देने वाले भी बहुत होते. जर आत्ताचं जे युग आहे, अत्याधुनिक युग आहे, आणि त्या दिवसांमध्ये जर अशा प्रकारचं टेक्नॉलॉजी किंवा अत्याधुनिक सर्व सामुग्री असती तर त्या दिवसामध्ये प्रचार केलेले लोक, उपदेश केलेले लोक, आरोग्य देणारे, प्रार्थना केलेले लोक, चमत्कार करणारे लोक यांच्यासाठी खूप काही सबस्क्राइबर आणि खूप काही लाइक्स मिळाले असते. और मेरे ख्याल से ऐसा करने के कारण उन लोगों को बहुत लोगों ने पसंद किया होगा, उनकी प्रशंसाएं की होगी, उनके पीछे गए होंगे, लोगों को भी बताया होगा कि इनको फॉलो करो. आणि त्या दिवसामध्ये देखील बऱ्याच लोकांनी त्यांची वचनं ऐकली असतील, प्रचार ऐकले असतील, त्यांच्या पाठीमागे गेले असतील, त्यांचे चमत्कार पाहिले असतील, त्यांच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी इतरांना ते सांगितलं देखील असेल. और ये लोग भी इस गलतफहमी में रहते गए कि हमें इतने लाइक्स मिल रहे हैं तो जरूर हमारा प्रभु भी हमें स्वीकार करेगा. आणि त्या लोकांना असं वाटत होतं की आपल्याला इतक्या लोकांची पसंती आहे तर निश्चितच स्वर्ग आणि परमेश्वर देखील आपल्याला पसंत करेल. पर 7वें अध्याय के 22वें वचन में प्रभु यीशु मसीह ने उनको स्ट्रेट अवे डिसलाइक देकर कहा, आणि 7व्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये हे सर्व असताना देखील प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी एक नापसंती दर्शवून तो म्हणत आहे, मैंने तुमको कभी पहचाना ही नहीं, आणि मी तुम्हाला ओळखत नाही. मैंने जिंदगी में तुम्हें कभी लाइक्स दिया ही नहीं है. आणि मी माझ्या जीवनामध्ये तुम्हाला कधीही पसंती दर्शवली नाही असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणेल. इसलिए मेरे प्रियो, हम मसीह लोग अपने व्यक्तिगत जीवन में कभी भी संसार के लाइक्स को महत्व ना दें. आणि म्हणून आपण जे ख्रिस्ती लोक आहोत या जगामधून मिळणाऱ्या सर्व पसंतीला आपण कधीच पसंत करू नये. संसार हमें कितना फॉलो कर रहा है इसके बारे में हम कभी भी चिंतित ना रहें. आणि जग आपल्याला किती फॉलो करतो किंवा किती आपल्या पाठीमागे येतं याविषयी कधीच काळजी करायची नाही. हम हमेशा प्रभु से प्रार्थना करना यही है कि प्रभु, मेरा जीवन तुझे पसंद आए. आपण नेहमी प्रार्थना केली पाहिजे की हे परमेश्वरा, माझं जीवन केवळ तुला प्रसन्न करणारा असू दे. मुझे नहीं मालूम है गीत है, आपको मालूम है नहीं मालूम है, मैं तुझको पसंद आऊं. आणि मला ठाऊक नाही किती जणांना हे गीत माहित आहे की मैं तुझको पसंद आऊं. मैं उसकी 2 लाइन गाना चाहता हूं और उसके बाद हम सीधे वचन में प्रवेश करेंगे. आणि त्याच्या 2 लाईन यावेळेला आपण गाऊ आणि मग वचनामध्ये आपण जाऊ. मैं तुझको पसंद आऊं, मैं तुझको भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. हमारी यही प्रार्थना हो, प्रभु, मैं जो कुछ करूं वो संसार को पसंद आए ना आए, तुझे जरूर पसंद आना है मेरे प्रभु. म्हणून आपली प्रार्थना केवळ हीच असली पाहिजे, हे प्रभू, मी जगाला पसंत हो किंवा न हो, परंतु मी तुझ्या पसंतीस उतरणं हे माझ्यासाठी गरजेचं आहे. क्योंकि संसार हमें पसंद करे और प्रभु हमें पसंद ना करे तो मेरे प्रियो, संसार का सारा लाइक्स हमें नरक में जाने से रोक नहीं सकता है. माझ्या प्रिय लोकांनो, संपूर्ण जगाने तुम्हाला पसंत केलं आणि परमेश्वराने जर तुम्हाला
तुम्हाला नापसंत केलं तर या गोष्टीमधून तुम्ही शून्य अवस्थेमध्ये जाल. हम अपने जीवन में मनुष्यों से ये गवाही प्राप्त करने के लिए प्रयास ना करें कि तूने अच्छा किया है. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये मनुष्याकडून साक्ष प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू नका की तू चांगलं केलेलं आहेस, तू चांगला आहेस. और उस दिन जब हम सिंहासन के सामने खड़े होंगे, मेरा और आपका यीशु मुझे और आपको देखकर कहना चाहिए, हे धन्य और विश्वासियों के दास, तूने अच्छा किया है. परंतु जेव्हा आपण स्वर्गामध्ये परमेश्वराच्या सिंहासनासमोर उभे राहू त्यावेळेस त्या परमेश्वराने आपली साक्ष दिली पाहिजे, हे भल्या व विश्वासू दासा, तू धन्य आहेस. अब आपको आपके मन में यह प्रश्न उठ सकता है कि परमेश्वर की दृष्टी में मैं अच्छा होकर मुझे क्या फायदा होने वाला है. आता तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की मी परमेश्वराच्या दृष्टीने चांगलं बनून माझ्यासाठी काय फायदा होणार आहे. उसके लिए मैं आज आग्रह करता हूं कि हम सब एक वचन पढ़ेंगे. आणि त्यासाठी आपण सर्वजण मिळून एक वचन वाचूया. गिनती की पुस्तक उसका 14वां अध्याय, बुक ऑफ नंबर्स चैप्टर 14, गणनाचं पुस्तक याचा 14वा अध्याय और उसकी 8वीं आयत को हम पढ़ेंगे. आणि त्याचं 8वं वचन आपण या वेळेला वाचूया. बुक ऑफ नंबर्स चैप्टर 14 and verse 8. परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो त्या दुधामताचे प्रवाह वाहणाऱ्या देशात आम्हाला देईल आणि तो देश आम्हाला देईल. यदि यहोवा हमसे प्रसन्न हो तो हमको उस देश में जिसमें दूध और मधु की धाराएं बहती है पहुंचाकर उसे हमें दे देगा. यहाँ पर यहोशू लोगों से कहता है, यदि हमारा परमेश्वर यहोवा हमसे प्रसन्न होगा या तो ठिकाणी यहोशुआ हे म्हणत आहे, जर आपला परमेश्वर देव जर आपल्यावर प्रसन्न असेल तो वह हमें निश्चित दूध और मधु से बहने वाले उस देश में पहुंचाएगा. तर तो आपल्याला नक्कीच दुधाच्या आणि मधाच्या प्रवाहामध्ये असणाऱ्या देशामध्ये तो आपल्याला घेऊन जाईल. हम सब जानते हैं कि ये अंगीकार यहोशू ने उस समय किया जब कुछ लोगों ने इस्राएल के लोगों के मन के अंदर अविश्वास उत्पन्न करने का प्रयास किया. आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे यहोशुआने हे वाक्य तेव्हा बोलला ज्यावेळी इस्रायलमध्ये असणाऱ्या काही लोकांनी यहोशुआचं मन विचलित करणाऱ्या गोष्टी ते बोलले. मूसा ने 12 लोगों को देश का भेद लेने के लिए भेजा था. आणि मोशेने त्या ठिकाणी 12 लोकांना त्या कनान देशाचं रहस्य जाणून घेण्यासाठी पाठवलेलं उस होतं. देश को देखकर आने के बाद अधिकांश लोग, कहने का मतलब 10 भेदियों ने बुरा संदेश लोगों को दिया. आणि ते देश पाहण्यासाठी पाठवलेल्या लोकांपैकी 10 लोकांनी त्या नगराविषयी एक वाईट बातमी आणली. 10 लोगों ने कहा कि हम उस देश में नहीं जा सकते आणि हैं, 10 लोक असे म्हणाले की आपण त्या देशामध्ये जाऊ शकत नाही, हम उस देश के ऊपर कब्जा नहीं कर सकते हैं, आपण त्या देशावर त्या नगरावर ताबा मिळवू शकत नाही, क्योंकि वहां पर रहने वाले साधारण नहीं है, वे दानव अनाकवंशी लोग हैं. कारण त्या ठिकाणी राहणारे जे लोक आहेत ते सर्वसाधारण लोक नाही तर ते मोठे दानव आणि अनाकवंशी लोक आहेत. मेरे प्रियो, मैं आज आपको कहना चाहता हूं, हमारे जीवन में भी हम कई परिस्थितियों को अपने सामने देख सकते हैं. आणि माझ्या प्रिय लोकांनो, या दिवसामध्ये आपण देखील आपल्या समोर अशा अनेक प्रकारच्या परिस्थिती पाहत आहोत. और कई बार हम लोग इन 10 भेदियों के समान जो विश्वास में कमजोर थे, आणि या 10 गुप्तहेरांप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये काही वेळा कमजोर होतो. इनके समान हम भी परिस्थितियों को बड़ा देख सकते हैं. आणि या गुप्तहेरांसारखं आपण देखील आपल्या जीवनामध्ये आलेल्या परिस्थितीला एक मोठ्या विश्वाप्रमाणे पाहतो. अभी देखिए, ये 10 लोग जिनके अंदर विश्वास नहीं है, आणि हे 10 लोक ज्यांच्यामध्ये विश्वास नाही, वे लोग अपने अंदर एक नेगेटिव कन्फेशन कर रहे हैं. आणि हे 10 लोक जे आहेत ते आपल्या मुखातून एक नकारात्मक संदेश देत आहेत. उन अनाकवंशियों ने जो राक्षसों के समान था, उन्होंने नहीं कहा कि ये लोग हमारे सामने टिड्डियों के समान छोटे छोटे हैं. आणि त्या 10 लोकांना त्या देशामध्ये असणाऱ्या राक्षस लोकांनी असं नाही म्हटलं की हे लोक आमच्या समोर एका टोळाप्रमाणे आहेत, एका छोट्या टोळाप्रमाणे आहेत. पर ये जो 10 लोग जिनके अंदर अविश्वास भरा हुआ था, परंतु हे 10 लोक ज्यांच्यामध्ये अविश्वास भरलेला होता, जिनके काम परमेश्वर के लिए प्रसन्न योग्य नहीं थे, आणि ज्यांची कृत्ये
परमेश्वराला प्रसन्न करणारी नव्हती. उसी पुस्तक के 13वें अध्याय के आखिरी वचन में ये क्या कह रहे देखो, आणि त्या गणनाच्या पुस्तकामध्ये 13व्या अध्यायाच्या शेवटच्या वचनामध्ये ते काय म्हणत आहेत. अनाकवंशियों ने कभी नहीं कहा कि ये तो हमारे सामने छोटी छोटी टिड्डियां हैं. आणि ते राक्षस वृत्तीच्या लोकांनी त्यांना असं कधीच संबोधलं नाही की हे खूप लहान आहेत. पर ये क्या अंगीकार कर रहे हैं, परंतु हे 10 लोक काय अंगीकार करत आहेत. हम लोग उनकी दृष्टि में टिड्डियों के समान दिखाई दे रहे आणि थे. हे 10 लोक असं म्हणत आहेत की आपण त्या राक्षस लोकांसमोर आपण एका छोट्याशा टोळाप्रमाणे आहोत. और ये 33rd वर्ष पढ़िए, 33 आयत को पढ़ के देखिए. 13वा अध्याय त्याचं 33वा वचन या वेळेला वाचूया. तेथे नेफिलीम म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले. त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळासारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो. फिर हमने वहाँ नप्तीलों को अर्थात नप्तीली जाति वाले अनाक वंशियों को देखा और हम अपनी दृष्टि में तो उनके सामने टिड्डी के समान दिखाई पड़ते थे. हम अपनी दृष्टि में उनके सामने कैसे दिख रहे, टिड्डियों के समान आणि हैं. आपण त्यांच्या समोर त्या राक्षस वर्णीय लोकांच्या समोर आपण एका छोट्याशा टोळाप्रमाणे दिसत होतो. मेरे प्रियो, उन्होंने जो देखा था वो गलत नहीं था. वो उस देश में बड़े बड़े राक्षसों के समान अनाकवंशी थे. माझ्या प्रिय लोकांनो, त्या 10 लोकांनी जे पाहिलं, जे ते बोलत होते ते खोटं नव्हतं. कारण त्या देशामध्ये, त्या नगरामध्ये राक्षस लोक राहत होते. पर उनको एक विश्वास था, परंतु त्यांच्यामध्ये विश्वास होता. हमारे पास इन दानवों से बढ़कर पराक्रम करने वाला परमेश्वर है. परंतु आपल्या जवळ या दानवांवर बळ प्राप्त करणारा परमेश्वरावरचा एक मोठा विश्वास आपल्यामध्ये आहे. हमें भी अपने जीवन में इस आत्मिक सफर में कई अनाकवंशी जैसी परिस्थितियों का सामना करना पड़ता है. आणि आपल्याला देखील आपल्या जीवनामध्ये कितीतरी अशा प्रकारच्या परिस्थितींचा सामना करावा लागतो. कभी ये ना सोचना कि मसीह जीवन फूलों से भरा हुआ एक रास्ता है. तुम्ही कधीच असा विचार करू नका की ख्रिस्ती जीवन एक फुलांनी बहरलेलं जीवन आहे. कई अनाकवंशी हमारे सामने आएंगे, का कितीतरी राक्षस प्रवृत्ती असणारे लोक आपल्या समोर येतील. पर हम उनके सामने क्या है या वो हमारी दृष्टि में क्या है, ये हमारे हृदय के विश्वास और अविश्वास पर निर्भर करेगा. परंतु ते आपल्या दृष्टीने काय आहेत हे आपल्या विश्वासावर निर्भर करतो. यदि उन 10 भेदियों के समान हम परमेश्वर की दृष्टि में प्रसन्न योग्य नहीं है, जर त्या 10 लोकांसारखं आपण परमेश्वराच्या दृष्टीने प्रसन्न योग्य नसू तो स्वाभाविक तौर पर हमारा हृदय अविश्वास से भरेगा. तर साधारणपणे आपलं मन देखील अविश्वासाने भरून जाईल. और जब हमारा हृदय अविश्वास से भरेगा तो परिस्थितियां हमें बड़ी बड़ी दिखाई देंगी. और जेव्हा आपल्यामध्ये अविश्वास येईल तर आपल्या समोरची परिस्थिती आपल्यासाठी एक मोठी आणि भयानक वाटेल. हम उन परिस्थितियों के सामने कमजोर टिड्डियों के समान दिखाई देंगे. आणि आपण त्या परिस्थिती समोर एका कमजोर टोळाप्रमाणे दिसू. पर मेरे प्रियो, यदि मैं और आप परमेश्वर की दृष्टि में प्रसन्न योग्य रहेंगे, परंतु माझ्या प्रिय लोकांनो, जर तुम्ही आणि मी परमेश्वराच्या दृष्टीने प्रसन्न योग्य असू तर उस समय हमारे अंदर एक विश्वास रहेगा कि मेरा परमेश्वर मेरे साथ में है. आणि त्यावेळेला आपल्यामध्ये एक विश्वास निर्माण होईल की माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. सेनाओं का यहोवा मेरे साथ में है. आणि सेनाधीश परमेश्वर माझ्या बरोबर आहे. याकूब का ऊंचा गढ़ मेरे साथ में है. आणि याकोबाचा दृढ गड माझ्या बरोबर आहे. पराक्रमी परमेश्वर मेरे साथ में है. आणि तो पराक्रमी परमेश्वर माझ्या बरोबर सारे आहे. सृष्टि का सृजनहार परमेश्वर मेरे साथ में संपूर्ण है. सृष्टीचा निर्माण करता माझ्या बरोबर आहे. तब हम उन अनाकवंशियों को टिड्डियों के समान देखेंगे और हम परमेश्वर में पराक्रमी होकर दिखाई देंगे. तेव्हा आपण त्या लोकांना एका छोट्या टोळाप्रमाणे पाहू आणि आपण परमेश्वराच्या दृष्टीने एक पराक्रमी बनू. हम अपनी बीमारियों को राक्षसों के समान ना देखें. आपण आपले आजार एका राक्षसाप्रमाणे पाहू नका. हम अपने जीवन में आने वाली विपरीत परिस्थितियों को राक्षसों के समान ना देखें. आपल्या जीवनामध्ये येणारी प्रतिकूल परिस्थिती आपण एखाद्या राक्षसाप्रमाणे आहे असं पाहू नका. हम इन 10 लोगों के समान ना कहें कि अरे ये बीमारी तो बहुत बड़ी है. आपण या 10 लोकांप्रमाणे म्हणू नये की हा आजार माझ्यासाठी खूप मोठा आहे. हम इन 10 लोगों के समान ना कहें कि अरे ये समस्या तो बहुत बड़ी है. आणि या 10 लोकांप्रमाणे आपण असं नाही म्हटलं
म्हणलं पाहिजे की ही समस्या माझ्यासाठी खूप मोठी आहे इस समस्या के सामने तो मैं कमजोर हूँ, आणि या समस्येपुढे मी निर्बल आहे इस बीमारी के सामने तो मेरा कोई बस नहीं चलता है। आणि या आजारापुढे माझं काहीच चालत नाही। ओ पर हम यहोशू और कालेब के समान कहना है, परंतु आपण यहोशुआ आणि कालेबप्रमाणे म्हटलं पाहिजे, यदि मेरा परमेश्वर मुझसे प्रसन्न रहेगा जर माझा परमेश्वर माझ्यावर प्रसन्नमुख होईल तो मैं परमेश्वर के साथ पराक्रम के कामों को करूंगा। तर मी माझ्या परमेश्वराबरोबर पराक्रमी कृत्य करीन मैं अपने परमेश्वर के साथ बड़े बड़े कार्यों को करूंगा। आणि मी माझ्या परमेश्वराबरोबर मोठी मोठी कामे करेन। मेरे विरोध में आने वाली परिस्थितियां चाहे अनाकवंशियों के समान, राक्षसों के समान क्यों ना हो, माझ्या विरोधात येणारी कुठलीही परिस्थिती कितीही भयानक असो, पर हम दाऊद के समान ही अंगीकार करेंगे। परंतु आपण दाविदाप्रमाणे तो एक कबुली करूया मैं परमेश्वर के साथ सेना पर धावा बोलूंगा, आणि मी परमेश्वराबरोबर सैन्यांवर धावा करेन मैं परमेश्वर के साथ शहरपनाहों को फांदूंगा। आणि मी परमेश्वराबरोबर सर्व प्रकारचं कुंपण उल्लंघन करेन। हो सकता है कि सुबह के समय आप अपने जीवन में ऊंचे अनाकवंशियों के समान बीमारियों के साथ दिखाई दे रहे होंगे। कदाचित या सकाळच्या वेळेला आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये एका राक्षसाप्रमाणे आजाराला फेस करत आपकी असतो। परिस्थितियां दानवों के समान आपके सामने खड़ी होंगी, कदाचित आपली परिस्थिती एका भयंकर अवस्थेमध्ये आपल्या समोर आलेली असेल। और आज मैं एक दृढ़ विश्वास और निश्चय के साथ कहना चाहता हूँ, परंतु मी आज तुम्हाला एक निश्चय आणि विश्वासाने एक गोष्ट सांगू इच्छितो, यदि आप अपने जीवन में एक सकारात्मक अंगीकार करेंगे, जर आपण आपल्या जीवनामध्ये एक होकारार्थी कबुली देऊ, आज आपके सामने राक्षसों के समान खड़ी हुई परिस्थितियों को परमेश्वर समतल भूमि में बदलने जा रहा आज है। तुमच्या समोर असणारी सर्व राक्षसी प्रवृत्तीची परिस्थिती परमेश्वर समतल भूमी करून और टाकेल। उसके लिए हमें कुछ करना है। परंतु त्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे। यहोशू क्या कह रहा है? यहोशुआ या ठिकाणी काय म्हणत आहे? यदि हमारा परमेश्वर यहोवा हमसे प्रसन्न होगा, जर आपला परमेश्वर आपल्यावर प्रसन्नमुख असेल तर तो वह परमेश्वर हमें अनाकवंशियों पर विजयी बनाकर उस दूध और मधु से बहने वाले देश में पहुंचाएगा। तर तो परमेश्वर आपल्याला या राक्षसांवर विजय देऊन आपल्याला दुधामधाच्या प्रदेशामध्ये घेऊन जाईल। मेरे प्रियो, हमारे परमेश्वर ने हमारे जीवन के लिए बहुत अच्छे प्रतिज्ञाएं दी हैं। माझ्या प्रिय लोकांनो, आपल्या परमेश्वराने आपल्या जीवनाविषयी खूप काही अभिवचन दिलेली उसने आहे हमारे लिए चंगाई की प्रतिज्ञा दी है, आणि परमेश्वराने आपल्याला आरोग्याची प्रतिज्ञा अभिवचन दिलेलं उसने आहे। हमारे लिए आशीष और जय का प्रतिज्ञा दिया है। त्याने आपल्यासाठी आशीर्वाद आणि विजयाचं अभिवचन दिलेलं आहे। और विश्वास कीजिए कि परमेश्वर जरूर हमें उस प्रतिज्ञा के वारिस बनाएगा। आणि तुम्ही विश्वास करा की परमेश्वर निश्चितच तुम्हाला त्या अभिवचनाचे वारिस बनवेल। और उसके लिए मुझे और आपको परमेश्वर की दृष्टि में प्रसन्न योग्य होना बहुत जरूरी है। परंतु त्या अभिवचन आपल्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी आपल्याला परमेश्वरासमोर प्रसन्न योग्य जीवन कसं जगायचं हे समजलं पाहिजे। आज हम अपने जीवन को थोड़ा जांचना है कि क्या मेरे काम प्रसन्न योग्य है। या वेळेला आपण आपलं जीवन तपासून पाहूया की माझी कृत्य ही परमेश्वराला प्रसन्न करणारी आहेत का। सबसे पहले हमारे जीवन में ये प्रश्न करना है कि क्या मेरी प्रार्थनाएं, क्या मेरे धन्यवाद की भेंट, क्या मेरी आत्मिक सेवकाइयां परमेश्वर के लिए प्रसन्न योग्य है या नहीं है। सर्वप्रथम आपण असा प्रश्न विचारला पाहिजे की माझी प्रार्थना, माझी स्तुती, माझं धन्यवाद परमेश्वराला प्रसन्न योग्य आहे का। आपको ये सुनकर आश्चर्य होगा कि कई बार हमारी प्रार्थनाएं, हमारी आत्मिक सेवकाइयां, हमारी धन्यवाद की भेंटें परमेश्वर के लिए घृणित होती है। आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की कितीतरी वेळा आपली प्रार्थना, आपलं परमेश्वराच्या सानिध्यामध्ये स्तुती आणि धन्यवाद करणं, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये सेवा करणं हे कितीतरी वेळा घृणित असं परमेश्वराच्या दृष्टीने बनतं। आज मैं एक वचन आपके सामने रखना चाहता हूँ आज मी एक वचन तुमच्या समोर ठेवू इच्छितो और उस वचन के प्रकाश में अपने प्रार्थनाओं को,
अपने धन्यवाद को, अपनी आत्मिक सेवकाइयों को परखना है। आणि त्या वचनासमोर आपण आपलं आत्मिक जीवन, आपली प्रार्थना, आपली स्तुती, आपलं धन्यवाद, आपली सेवा याचं परीक्षण करणं गरजेचं आहे. सारे वचनों को पढ़ने के लिए हमारे पास समय पर्याप्त आणि नहीं हो सर्व सकता है। वचन वाचण्यासाठी आपल्याकडे पर्याप्त वेळ नाही. यशायाह की पुस्तक पहले अध्याय के 13वें वचन से जब आप आगे पढ़ते जाएंगे, आणि यशायाचं पुस्तक याचा 13वा अध्याय, उसका पहला अध्याय उसकी 13वीं आयत से जब पहिला हम अध्याय त्याच्या 13व्या वचनापासून जेव्हा आपण पुढे वाचू, वहां पर परमेश्वर उसके प्रजा के द्वारा लाए गए बलियों के बारे में कह रहा है। आणि त्या वचनामध्ये परमेश्वर त्याच्या सानिध्यामध्ये त्याच्या लोकांनी आणलेल्या बलिदान अर्पणाविषयी बोलत आहे. 13वें वचन में वो कहता है कि तुम व्यर्थ में अपनी भेंटों को मेरे पास ला रहे हो। आणि 13व्या वचनामध्ये परमेश्वर असं म्हणतो की तुम्ही व्यर्थ तुमचं अर्पण घेऊन माझ्या पुढे आला आहात. तुम्हारा धूप जलाना व्यर्थ है, तुमचं धूप जाळणं हे व्यर्थ आहे. तुम्हारा सबत को मनाना, नए पर्व को मनाना, ये सब व्यर्थ है। आणि तुमचं शब्बाताचं पालन आणि सण हे साजरा करणं हे सर्व काही व्यर्थ आहे. तुम्हारा एकत्रित होना ये सब व्यर्थ है। आणि तुमचं एकत्रित येणं हे व्यर्थ आहे. परमेश्वर कहता है कि मैं इसको बर्दाश्त ही नहीं कर पा रहा आणि हूँ। परमेश्वर असं म्हणतो की मी याला सहन करू शकत नाही. परमेश्वर कहता है कि ये मेरी दृष्टि में अधर्म होकर दिखाई दे रहा आणि है। परमेश्वर असं म्हणतो की हे सर्व अर्पण माझ्या समोर एक घृणित अर्पण असं आहे. और 14वीं आयत के आखिरी भाग में परमेश्वर कहता है मैं इन सबको उठा उठा के थक चुका हूँ। आणि परमेश्वर या 14व्या वचनाच्या शेवटच्या भागामध्ये म्हणतो ही सर्व अर्पण पाहून मी थकलेलो आहे. पर ये लोग क्या सोच रहे होंगे? परंतु हे लोक काय विचार करत असतील? हम लोग बलियां चढ़ा रहे हैं, आपण अर्पण करत आहोत, हम लोग इकट्ठे हो रहे हैं, आम्ही एकत्र होत हम आहोत, लोग सबत के दिन को मना रहे हैं, आम्ही शब्दातवार पाळत आहोत, हम नए चांद को मना रहे हैं, आम्ही नवीन चांद पाळत आहोत, हम धूप को जला रहे हैं। आम्ही धूप जाळत आहोत. हो सकता है कि लोगों ने भी इनको बहुत लाइक्स दिए होंगे, कदाचित लोकांनी देखील त्यांना खूप काही पसंती दर्शवली असेल. पर परमेश्वर क्या कह रहा है? परंतु परमेश्वर या ठिकाणी काय म्हणत आहे? मैं इन चीजों से प्रसन्न नहीं हूँ। आणि परमेश्वर या ठिकाणी म्हणतो मी या अशा प्रकारच्या अर्पणांनी प्रसन्न होत नाही. परमेश्वर कहता है मैं इन चीजों से अक चुका हूँ। आणि परमेश्वर म्हणतो मी अशा प्रकारच्या अर्पणांचा मला वीट आलेला आहे. मुझे अब तुम्हारी सुगंधित धूप दुर्गंध के समान लगने लगी है। मला तुझं सुगंधी द्रव्याचं अर्पण हे आता मला दुर्गंधी वाटत आहे. मेरे प्रियो, ये करने वाले लोगों को ये लग रहा था ये अच्छा है, इनको करते हुए देखने वाले लोग इनको लाइक्स दे रहे हैं। आणि कितीतरी वेळा हे करणाऱ्या लोकांना असं वाटत होतं आम्ही जे करतो ते खूप चांगलं आहे, लोक त्यांना पसंती दर्शवत होते. पर स्वर्ग में हमेशा इनके लिए थम्स डाउन था। परंतु स्वर्गामध्ये त्यांच्यासाठी नेहमीच प्रतिकूल परिस्थिती होती. ध्यान से सुनना, शैतान इस वचन को सुनने नहीं देगा। आणि तुम्ही लक्षपूर्वक ऐका, शैतान तुम्हाला हे वचन ऐकू देणार शैतान इन नाही. वचनों को समझने नहीं देगा। शैतान तुम्हाला हे वचन समजू देणार नाही. शैतान तब आपके आंखों को खोलेगा, कानों को खोलेगा, जब केवल आपकी लालच को पूरा करने का प्रचार किया जाता है। शैतान तुमचे नेत्र, तुमचे कान तेव्हाच उघडेल जेव्हा तुम्हाला काहीतरी प्राप्त व्हावं अशा प्रकारचं वचन चालेल. मेरे प्रियो, यहाँ पर परमेश्वर कह रहा है कि तुम इन चीजों को क्यों लेकर आ रहे हो? आणि परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे तुम्ही अशा प्रकारची अर्पण का घेऊन येत आहात? उस 14वीं आयत की आखिरी भाग को पढ़िए, वहां पर वो कह रहा आई एम weary to bear them। आणि त्या ठिकाणचं 14th वर्ष का आखिरी भाग आणि 14व्या अध्यायाचं शेवटचं वचन यावेळेला वाचूया. त्याचा मला भार झाला आहे, तो सोसून मी थकलो आहे. हाँ, मैं उनको सहते सहते उकता गया हूँ। मैं उनको सहते सहते उकता गया हूँ। आणि मला त्यांच्या ह्या सर्व अर्पणांचा वीट आलेला आहे. मेरे प्रियो, आज हमें अपने जीवन को जांचना है। माझ्या प्रिय लोकांनो, आज आपलं आत्मपरीक्षण आपण करायचं आहे. वो प्रार्थनाएं, वो आत्मिक सेवाएं जो मैं कर रहा हूं या मैं कर रही हूं,
जी सेवा जी प्रार्थना मी या दिवसामध्ये आत्मिक प्रार्थना आत्मिक सेवा जी मी करत आहे, हो सकता है कि वो मेरे लिए पसंद होगा, कदाचित ही सेवा ही प्रार्थना आपल्या स्वतःला ती आवडत असेल, हो सकता है देखने वाले लोग उसको पसंद कर रहे कदाचित हैं, पाहणारे लोक त्याला पसंद करत असतील, हो सकता है कि मेरे द्वारा किए जाने वाले प्रचार लोग पसंद कर रहे होंगे। कदाचित माझ्याद्वारे केलेले प्रचार लोकांना आवडत असतील, पर कितने दुख की बात यदि परमेश्वर अंत में ये कह दे, परंतु कितीतरी दुःखद गोष्ट आहे की जर शेवटी परमेश्वर असं म्हणेल मैं इनसे थक चुका हूँ, आणि मला यांचा वीट आलेला आहे तेरी प्रार्थनाओं को सुन सुन के मैं थक चुका हूँ, आणि तुझ्या प्रार्थनेचा मला वीट आलेला आहे तेरे प्रचारों को सुनकर मैं थक चुका हूँ, आणि तुझ्या संदेशाचा मला वीट आलेला आहे तेरे गीत आराधना को सुनकर मैं थक चुका हूँ। आणि तुझे गीत तुझी आराधना ऐकून मी थकलेलो आहे। सिंपल वर्डों में हमारी भाषा में कहें तो परमेश्वर कहना चाह रहा है बस कर, बंद कर। आणि साध्या सोप्या भाषेत म्हणायचं गेलं तर परमेश्वर म्हणतो की आता तू बस कर। क्या मेरी और आपकी प्रार्थना परमेश्वर लाइक दे रहा है? का तुमची आणि माझी प्रार्थना परमेश्वराला पसंत होत आहे? अब इसका कारण क्या है कि परमेश्वर उनके द्वारा दी गई इन बलियों से प्रसन्न नहीं हो पा रहा था। याचं कारण काय आहे की परमेश्वराला त्या लोकांनी केलेलं अर्पण परमेश्वराने पसंत केलं नाही। परमेश्वर ये नहीं कह रहा था कि तुम ये मत करो, परमेश्वर असं म्हणत नव्हता की तुम्ही हे करू नका। परमेश्वर चाहता है कि तुम ये करो, परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही हे करा, पर तुम मात्र ये करने से काफी नहीं है। परंतु तुम्ही केवळ एवढंच केलं तर पुरेसे नाही। तुम्हारे द्वारा किए जाने वाले इन कार्यों को मैं लाइक्स देना है तो जर तुम्ही केलेल्या कृत्यांना मी पसंती दर्शवावी तर सबसे पहले 17वीं आयत में कहा गया काम पूरा करो। सर्वात प्रथम त्या अध्यायाच्या 17व्या वचनामध्ये केलेलं काम आपण पूर्ण करावं लागेल। परमेश्वर क्या कह रहा है? परमेश्वर या ठिकाणी काय म्हणत आहे? भलाई करना पहले सीख। चांगलं करणं पहिले शिक। खड़िए, पहला अध्याय। भलाई करना सीखो, हाँ यत्न से न्याय करो, हाँ उपद्रवियों को सुधारो, अनाथ का न्याय चुकाओ, विधवा का मुकदमा लड़ो। हाँ। क्या कह रहा है वो? परमेश्वर कह रहा है सबसे पहला काम भलाई करना सीख तू। आणि या ठिकाणी परमेश्वर काय म्हणत आहे? सर्वात प्रथम तू चांगलं करणं शिक। तू भलाई कर नहीं रहा है, लंबे लंबे प्रचार कर रहा है, आणि तू चांगुलपण करत नाही आणि तू मोठे मोठे प्रचार करत तू आहे, लंबी लंबी प्रार्थनाएं कर रहा तू है, मोठ्या मोठ्या प्रार्थना करत आहे तू बड़े बड़े टाइटल्स रखे हुए हैं, आणि तू खूप मोठे आपले स्वतःचे टायटल्स ठेवलेले आहेत। लोग तुझे पसंद कर रहे होंगे, कदाचित लोक तुला पसंत करत असतील, लोग तुझे फॉलो कर रहे होंगे, लोक तुला फॉलो करत असतील, लोग तुझे ऑनलाइन ऑफलाइन फॉलो कर रहे होंगे, कदाचित लोक तुला ऑनलाइन ऑफलाइन फॉलो करत असतील, पर परमेश्वर क्या कह रहा है? परंतु परमेश्वर या ठिकाणी काय म्हणत आहे? जब तक तू भला करना ना सीखेगा, जोपर्यंत तू चांगलं करणं शिकत नाही, तब तक तेरी प्रार्थनाएं, तेरी आराधनाएं, तेरे प्रचार, इन सब से मैं घृणा कर रहा हूं। तोपर्यंत तुझी प्रार्थना, तुझं धन्यवाद, तुझी सेवा या सर्वांचा मला वीट येतो। मेरे प्रियो, लोगों को भला करने दो, पर मैं और आप अपने जीवन में भला करना सीखना है। आणि माझ्या प्रिय लोकांनी चांगलं करू द्या, परंतु आपल्या जीवनामध्ये आपण चांगलं करणं अधिक शिकलं पाहिजे। हम एक ऐसे संसार में रह रहे हैं जहां पर लोग दूसरों को बुराई कर कर अपनी भलाइयां चाहते हैं। आणि आपण अशा जगामध्ये जगत आहोत की लोक दुसऱ्यांचं वाईट करून स्वतःचं चांगलं करायला पाहत आहेत। हम एक ऐसे समय में जी रहे हैं जब लोग दूसरों को नुकसान पहुंचाकर अपना फायदा देखना चाहते हैं। आपण अशा जगामध्ये राहत आहोत की लोक दुसऱ्यांना त्रास देऊन स्वतःचा फायदा करून घेत हम एक आहेत। ऐसे संसार में रह रहे जहां पर लोग दूसरों के घरों को गिराकर अपने लिए महल खड़ा करना चाहते हैं। आपण अशा जगामध्ये राहत आहोत की लोक दुसऱ्यांची घरं पाडून स्वतःचे महाल तयार करत आहेत। और इन सारे कामों को कर कर हम कितनी भी प्रार्थनाएं कर लें, आणि हे सर्व काम करून आपण कितीही प्रार्थना करू, कितनी भी आराधनाएं कर लें, कितीही आराधना कितने करू, भी प्रचार कर लें, कितीही प्रचार करू, हो सकता है कि हम सोचेंगे कि प्रभु प्रसन्न है, कदाचित आपण असा विचार करू की परमेश्वर याद्वारे प्रसन्न आहे। बहुत सारे फॉलोवर्स होने के साथ हम सोचेंगे हम अच्छे काम कर रहे आणि हैं, कितीतरी फॉलोअर झाल्यामुळे आपल्याला असं वाटेल की आपण खूप चांगली कामं करत पर आहोत। परमेश्वर कहता है कि मैं इन सब को उठा उठा कर थक गया,
और मैं उकता गया हूं। परंतु परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे, ही सर्व अर्पण पाहून, या सर्व कृत्यांना पाहून मी थकलेलो आहे, मला याचा वीट आलेला आहे. आप में से कितने लोगों ने बाजीराव पेशवा के बारे में सुना है? आपल्यापैकी किती लोकांना बाजीराव पेशवे विषयी माहित आहे? मराठा रेजिमेंट का एक अच्छा आर्मी कमांडर थे। मराठा साम्राज्याचे ते एक चांगले सैनिक होते, सेनापती होते. मैं इनकी एक घटना को बताकर ये बताना चाहता हूँ, एक जीवित परमेश्वर को ना जाने वाला व्यक्ति देखिए कितनी भलाई कर सकते हैं। आणि ह्या घटनेविषयी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की ही व्यक्ती जी परमेश्वराला ओळखत नाही ती व्यक्ती किती चांगली आहे. ये बाजीराव पेशवा एक लड़ाई को लड़कर जीत के साथ अपने जगह पर वापस लौट रहा है। आणि हा जो बाजीराव पेशवे होता तो एक युद्ध जिंकून आपल्या स्थानी परत येत होता. पर रास्ता लंबा होने के कारण इनको भूख लगने लगी। आणि रस्ता हा मोठा असल्या कारणाने त्यांना रस्त्यामध्ये थोडी भूक लागली. जितने भी सैनिक उसके साथ थे सबको भूख लगने लगी। आणि त्यांच्या बरोबर जे सैनिक होते त्यांना देखील त्या ठिकाणी भूक लागलेली जब ये होती. लोग मार्ग में आ रहे थे तो अचानक इन्होंने देखा कि इस जगह पर बहुत सारे मकई या भुट्टे के खेत दिख रहे हैं। आणि ज्यावेळेस ते परतीच्या प्रवासामध्ये येत होते त्यावेळेस त्यांना रस्त्यामध्ये दिसलं की या ठिकाणी एक मक्याची शेती आहे. और वहां पर एक व्यक्ति मार्ग में चलते जा रहा था। आणि त्या ठिकाणी रस्त्यावरून एक गृहस्थ चालत होता. बाजीराव पेशवा जी ने उस व्यक्ति से पूछा, इस गांव में सबसे अच्छी मकई का खेत किसका है? आणि बाजीराव पेशवे यांनी त्या गृहस्थाला विचारलं, या गावामध्ये सर्वात चांगलं मक्याची शेती कोणाची आहे? इस व्यक्ति का दिल देखिए, इस व्यक्ति ने सोचा शायद बाजीराव पेशवा उस व्यक्ति को जिसका खेत सबसे अच्छा है उसको कोई पुरस्कार देने जा रहा है। आणि या गृहस्थाची वृत्ती पहा, त्याला असं वाटलं या गावामध्ये ज्याची शेती मक्याची शेती चांगली आहे त्या मक्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्याला कदाचित हा बाजीराव पेशवा काहीतरी बक्षीस किंवा इनाम देईल. इसने कहा, महाराज मेरे साथ साथ चलिए, मैं आपको सबसे अच्छा खेत दिखाऊंगा। आणि तो त्या ठिकाणी म्हणाला, महाराज तुम्ही माझ्या बरोबर या, मी तुम्हाला एक चांगली शेती दाखवतो. इसने उन्हें एक उस गांव के सबसे अच्छे खेत में पहुंचा दिया। आणि त्या गृहस्थाने बाजीराव पेशवे यांना एका चांगल्या शेतामध्ये तो घेऊन गेला. तुरंत बाजीराव पेशवा ने अपने सैनिकों को आदेश दिया, सब लोग उस खेत में जाओ, जितना भुट्टे जितनी मकई तोड़ना है तोड़ के खाओ और अपनी भूख मिटा लीजिए। आणि तत्क्षणी बाजीराव पेशवे यांनी त्या ठिकाणी त्यांच्या सैनिकांना आज्ञा दिली, या शेतामध्ये तुम्ही जावा आणि तुम्हाला जितकी भूक आहे त्याप्रमाणे या ठिकाणचा मका तुम्ही खाऊन घ्या. सैनिक लोग जैसे आदेश पाकर उस खेत पर टूट पड़ रहे हैं। आणि सैनिक जशा ज्या वेळेला त्यांनी ती आज्ञा ऐकली त्या शेतावर ते तुटून पडले. तुरंत ये व्यक्ति कहता, महाराज क्षमा करना, इससे भी अच्छा खेत इस गांव में है, मैं आपको वहां लेके जाऊंगा। परंतु तो गृहस्थ तत्काळ महाराजांना म्हणतो, महाराज मला क्षमा करा, याही पेक्षा चांगली शेती मी तुम्हाला दाखवतो. तुरंत क्या कर रहा है ये व्यक्ति, बाजीराव पेशवा जी इस व्यक्ति की बात सुनकर उस खेत को छोड़कर दूसरे खेत में जा रहे हैं। आणि त्या ठिकाणी बाजीराव पेशवे त्या व्यक्तीची गोष्ट ऐकून ते शेत सोडून ते दुसऱ्या शेताकडे ते वळायला लागले. पर जैसे उस खेत में पहुंचे, परंतु ज्यावेळेस ते त्या शेतामध्ये गेले बाजीराव पेशवा देख रहे ये खेत से अच्छा तो वो वाला खेत था, आणि बाजीराव पेशवे त्या ठिकाणी म्हणतात की या शेतीपेक्षा तर ते शेत छान होतं. इसको बड़ा क्रोध आया, तूने हमारे साथ क्यों धोखा किया है? आणि त्या ठिकाणी ते सेनापती चिडले की तू आमच्या बरोबर अशी फसवणूक का तूने केली, ऐसा क्यों किया है? तू असं का केलं? तुरंत वो कहता है, तो तत्काळ त्या ठिकाणी उत्तर देतो, स्वामी मुझे क्षमा कीजिए, आणि हे महाराज तुम्हाला क्षमा कर, मैंने सोचा था कि आप अच्छे खेत के व्यक्ति को पुरस्कार देंगे, आणि मला असं वाटलं की तुम्ही चांगली शेती असणाऱ्या व्यक्तीला काही पुरस्कार देताल, इसलिए मैं आपको उस खेत में लेके गया। म्हणून मी तुम्हाला त्या शेतामध्ये घेऊन गेलो. पर मैंने देखा कि उस खेत में नुकसान हो रहा है, परंतु मी त्या ठिकाणी पाहिलं की त्या शेताचं नुकसान होत आहे, इसलिए मैं आपको अपने खेत में लेके आया। आणि म्हणून मी तुम्हाला त्या ठिकाणी माझ्या शेतामध्ये घेऊन आलो. आपको जितने मकई चाहिए, जितने भुट्टे चाहिए, इस खेत में से तोड़ लीजिए महाराज। आणि तुम्हाला जितका काही मका पाहिजे, जितकं काही तुम्हाला खायचं आहे तेवढं तुम्ही या शेतामधून तोडून घ्या. कितना अच्छा स्वभाव है देखिए। आणि किती चांगला स्वभाव त्या गृहस्थाचा होता. उसने दूसरे का नुकसान नहीं चाहा, अपने लिए नुकसान उठाना उसने आणि त्याने बेहतर दुसऱ्याचं समझा। नुकसान नाही केलं तर त्याने
आपल्या शेताचं नुकसान करणं त्यांनी पसंत केलं. और अभी हम क्या कर रहे हैं? परंतु आपण काय करत आहोत? मैं बढ़ता जाऊं, दूसरे घटते जाएं. आणि मी वाढू दे आणि दुसरा घटू दे. ये अन्य जातियों में नहीं, मसीह लोगों के अंदर पाया जा रहा है. आणि ते अन्य लोकांमध्ये नाहीये, ते हे केवळ ख्रिस्ती लोकांमध्ये अधिक आहे. मेरे प्रियो, मैं और आप वो मसीह नहीं बनना है. आणि माझ्या प्रिय लोकांना, तुम्ही आणि मी अशा प्रकारचे ख्रिस्ती बनायचं नाही. हम दूसरों का नुकसान देखकर हम आनंदित नहीं होना है. आणि दुसऱ्यांचं नुकसान पाहून आपण आनंदित व्हायचं हम नाही. अपने लाभ के लिए दूसरों को नुकसान नहीं पहुंचाना आणि है. आपण आपल्या स्वार्थासाठी, आपल्या लाभासाठी आपण दुसऱ्यांचं नुकसान कधीच करायचं यदि नाही. यहाँ पर बैठे हुए किसी भी व्यक्ति ने अपने जीवन में दूसरे के नुकसान से अपनी भलाई चाही है, आणि या ठिकाणी बसलेल्या लोकांपैकी जर कोणी दुसऱ्यांचं नुकसान करून माझं चांगलं व्हावं असा विचार केला असेल, आज मैं आपको ये संदेश प्रभु की ओर से देना चाहता हूँ. आज मी तुम्हाला हा संदेश परमेश्वराकडून बोलत आहे. कभी भी दूसरों के नुकसान पर अपना घर ना खड़ा करिए. कधीही दुसऱ्यांचं नुकसान करून स्वतःचं घर बांधू नका. हबक्कुक की पुस्तक में एक वचन कहता है, हबक्कुकच्या पुस्तकामध्ये एक वचन असं म्हणतं, श्रापित है वह मनुष्य जो दूसरों के खून पर अपना घर बनाता है. आणि तो मनुष्य श्रापित आहे जो दुसऱ्यांच्या रक्ताने आपलं घर बांधतो. कहने का मतलब दूसरों को दुख पहुंचाकर जो अपनी भलाई करता है वो मनुष्य परमेश्वर की दृष्टि में श्रापित होता याचा है. अर्थ असाच आहे की जो दुसऱ्यांचं नुकसान करून स्वतःचं घर बांधतो तो मनुष्य श्रापित आहे. ऐसे व्यक्ति की प्रार्थनाएं परमेश्वर के लिए घृणित होती हैं. आणि अशा लोकांच्या प्रार्थना परमेश्वरासाठी वीट आणणाऱ्या प्रार्थना आहे. ऐसे लोगों की आराधनाएं परमेश्वर के लिए घृणित होती हैं. आणि अशा लोकांची आराधना, उपासना देवासाठी वीट आणणारी आहे. ऐसे लोगों के प्रचार परमेश्वर की दृष्टि में घृणित होते हैं. आणि अशा लोकांचे प्रचार परमेश्वरासाठी वीट आणणारे आहे. मैंने देखी उस व्यक्ति का उदाहरण दिया, शायद वो मसीह व्यक्ति नहीं था. कदाचित जे उदाहरण मी तुम्हाला दिलं ती ख्रिस्ती व्यक्ती नव्हती. मेरे प्रियो, मसीह से अनजान व्यक्ति यदि अपना नुकसान सह सकता है, माझ्या प्रिय लोकांनो, जर अन्य जाती लोक ख्रिस्तासारखं आपलं नुकसान सहन करत वो असतील दूसरे का नुकसान कर कर अपनी भलाई नहीं देख रहा है. आणि तो दुसऱ्यांचं नुकसान करून स्वतःचं चांगलं करण्याचा विचार करत वो नव्हता. दूसरे की भलाई के लिए अपने लिए नुकसान उठाने के लिए तैयार है. आणि तो त्या ठिकाणी दुसऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून तो स्वतःचं नुकसान करून आज घेत आहे. परमेश्वर कह रहा है, आज परमेश्वर बोलत आहे, यदि तू चाहता है कि मैं तुझसे प्रसन्न रहूं, जर तुझी अशी इच्छा आहे की मी तुला प्रसन्नमुख यदि व्हावं, तू चाहता है कि मैं तेरी प्रार्थना पर लाइक्स जर दूं, तुला असं वाटत असेल की तुझी प्रार्थना मला पसंत व्हावी, यदि तू चाहता है कि मैं तेरी आराधना को लाइक्स दूं, आणि जर तुला असं वाटतं की माझ्या तुझ्या आराधनेला मी पसंत यदि तू चाहता है करावं कि मैं तेरे प्रचार को मैं लाइक्स दूं, आणि मी तुझ्या प्रचाराला पसंत करावं, तो इन सबको करने के साथ सबसे पहले तू भलाई करने का अभ्यास कर. आणि या सर्व गोष्टी सोडून सर्वप्रथम तू दुसऱ्यांचं चांगलं करण्याचा प्रयास कर. क्योंकि याकूब की पत्री कहती है, जो भलाई करना जानते हुए भी भलाई ना करे वो उसके लिए पाप होता है. आणि याकोबाच्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याला चांगलं करणं ठाऊक आहे आणि जर तो ते करत नाही तर ते त्याच्यासाठी पाप गिनलं जातं. कितने लोग चाहते हैं कि प्रभु मेरी प्रार्थना को लाइक्स देना आणि किती चाहिए. लोकांना असं वाटतं की परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकावी. कितने लोग चाहते हैं कि मेरे द्वारा की जाने वाली आराधनाओं से परमेश्वर प्रसन्न होना किती चाहिए. लोकांना असं वाटतं की मी केलेल्या आराधनेद्वारे परमेश्वर प्रसन्न झाला और मैं पाहिजे. आज आपको यहोशू के समान कहना चाहता हूँ, मी आज तुम्हाला यहोशुवाप्रमाणे म्हणू इच्छितो, यदि परमेश्वर हमसे प्रसन्न होगा जर परमेश्वर आपल्याला प्रसन्नमुख तो झाला इसमें कोई संदेह नहीं कि वह हमें प्रतिज्ञा दिए हुए उस देश में जहाँ पर दूध और मधु की धाराएं बहती है निश्चित पहुंचाएगा. आणि यामध्ये कोणताही शंका किंवा अविश्वास नाही की परमेश्वराने आपल्याला दिलेल्या अभिवचन दत्त देशामध्ये तो आपल्याला घेऊन जाईल. हम अपने जीवन में आग्रह तो करते हैं कि मैं दूध और मधु से बहने वाले देश में चला जाऊं, आपण आपल्या मनामध्ये, आपल्या जीवनामध्ये इच्छा करतो की मी दुधामधाच्या प्रदेशामध्ये प्रवेश हम करू. चाहते हैं कि मैं अपने जीवन में अत्यधिक आशीषित होता आणि जाऊं. आपण असा विचार करतो की मी माझ्या जीवनामध्ये अधिक आशीर्वादित झालं पाहिजे. पर मेरे प्रियो, यदि मैं और आप परमेश्वर की दृष्टि में प्रसन्न योग्य नहीं रहेंगे, तर माझ्या प्रिय लोकांनो, जर तुम्ही आणि मी परमेश्वराच्या दृष्टीने प्रसन्न योग्य नसू यदि तर मेरे और आपके काम, विशेषकर आत्मिक काम परमेश्वर की दृष्टि में प्रसन्न योग्य नहीं होंगे, जर तुमचे आणि माझे कृत्य
परमेश्वराच्या दृष्टीने प्रसन्न योग्य नसतील तर वायदा केवल वायदा रहेगा, वो मेरे और आपके जीवन में पूरा नहीं हो सकेगा। अभिवचन केवळ अभिवचनच राहील, ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पूर्ण होणार हम नाही। अपने जीवन में कितनी भी प्रतिज्ञाओं को अंगीकार कर लें, उन प्रतिज्ञा के वचनों पर हाथ रख के प्रार्थना कर लें, पर वो प्रतिज्ञा पूरा नहीं हो सकता आपण है। आपल्या जीवनामध्ये कितीही अभिवचन प्राप्त करूया, त्यासाठी कितीही प्रार्थना करूया, परंतु ते अभिवचन आपल्या जीवनामध्ये पूर्ण होणार पर नाही। जिस दिन परमेश्वर मेरी और आपकी प्रार्थनाओं से प्रसन्न होने ज्या लगेगा, दिवशी परमेश्वर तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेला प्रसन्न होईल, जिस दिन से परमेश्वर मेरी और आपकी आत्मिक सेवकाइयों से प्रसन्न होने ज्या लगेगा, दिवशी परमेश्वर तुमच्या आणि माझ्या आत्मिक सेवेविषयी प्रसन्न होईल, परमेश्वर जरूर हमें उस दूध और मधु से बहते हुए देश में लेकर जाएगा। परमेश्वर निश्चितच तुम्हाला आणि मला त्या दुधामधाच्या प्रदेशामध्ये घेऊन जाईल। हमें उसमें जाने के लिए परिश्रम करने की जरूरत ही नहीं आणि पड़ेगी, आपल्याला त्या देशामध्ये जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचं कष्ट करावं क्योंकि लागणार नाही। परमेश्वर ने कालेब के बारे में कहा कारण परमेश्वर कालेबाविषयी हे म्हणतो कि मैं उसे उस प्रतिज्ञा के देश में पहुंचाऊंगा। आणि मी त्याला त्या वचन दत्त देशामध्ये पोहोचवीन। उसने नहीं कहा कि कालेब परिश्रम करके उस देश में जाएगा, आणि तो त्या ठिकाणी असं म्हणत नाही की कालेब त्या ठिकाणी परिश्रम करेल आणि पर नंतर परमेश्वर पोहोचेल। कहता है कि उसने पूरी रीति से मेरा अनुकरण किया और मैं उससे प्रसन्न होने के कारण आणि त्या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की त्याने माझं पूर्णपणे अनुकरण केल्या कारणाने मैं स्वयं अपने हाथों से कालेब को उस देश में लेकर जाऊंगा। आणि मी माझ्या स्वतःच्या हाताने कालेबाला त्या वचन दत्त देशामध्ये घेऊन जाईल। कितने लोग चाहते हैं कि परमेश्वर मुझे चंगाई में लेकर जाए, आणि किती लोकांना असं वाटतं की परमेश्वराने मला चंगाई कितने आरोग्य लोग द्यावं। चाहते हैं कि परमेश्वर मुझे आरोग्य में लेकर जाए, किती लोकांना असं वाटतं की परमेश्वराने मला आरोग्यामध्ये घेऊन कितने जावं। लोग चाहते हैं कि परमेश्वर मुझे आशीषों में लेकर जाए, किती लोकांना असं वाटतं की परमेश्वराने मला आशीर्वादित कितने लोग करावं। चाहते हैं कि परमेश्वर मुझे आनंद में लेकर जाए, किती लोकांना असं वाटतं परमेश्वराने मला आनंदामध्ये घेऊन कितने लोग चाहते हैं जावं। कि परमेश्वर मुझे शांति में लेकर जाए। किती लोकांना असं वाटतं परमेश्वराने मला शांतीमध्ये न्यावं। केवल वे जो आग्रह करते अपने स्थानों में खड़े हो केवळ जाएंगे। तेच लोक ज्यांची अशी इच्छा आहे त्यांनी आपल्या स्थानात मेरे जागेवर प्रियो, मैंने उभं आपके राहावं। सामने केवल एक बहुत ही सिंपल सी बात रखी है। माझ्या प्रिय लोकांनो, मी तुमच्या समोर एक साधी आणि सोपी गोष्ट ठेवली ये आहे। सुनने के लिए सिंपल हो सकता है, पर इसमें बहुत अधिक आशीषें भरी हुई आणि है। कदाचित हे ऐकण्यासाठी खूप छोटस आहे, परंतु त्यामध्ये खूप मेरी आशीर्वाद आहे। प्रार्थनाएं, आपकी प्रार्थनाएं, मेरी और आपकी आराधनाएं, मेरी और आपकी आत्मिक सेवकाइयों से परमेश्वर प्रसन्न होना है तो आणि जर तुमची आणि माझी प्रार्थना, तुमची आणि माझी आराधना, उपासना, आपली सेवा यासाठी परमेश्वर जर प्रसन्न व्हायचं असेल तर अपने जीवन से हम बुराइयों को निकाल देना है। आपण आपल्या जीवनामधून सर्व प्रकारचं वाईटपणा काढून अपने टाकूया। जीवन से दूसरों के लिए बुराई सोचना और बुराई करना छोड़ देना आपण है। आपल्या जीवनामध्ये दुसऱ्यांचं वाईट करणं, लोकांबद्दल वाईट विचार जैसे करणं हे सोडून दिलं पाहिजे। जैसे परमेश्वर कह रहा है, भला करना सीख ले। आणि ज्याप्रमाणे परमेश्वराचं वचन सांगतं की तू चांगलं करणं शिक, तू प्रार्थना करने के पहले भला करना सीख ले। आणि तू प्रार्थना करण्यापूर्वी इतरांचं चांगलं करणं शिक, तू आराधना करने के पहले भला करना सीख ले। आणि तू आराधना करण्यापूर्वी इतरांचं चांगलं करणं शिक, तू प्रचार करने के पहले भला करना सीख ले। आणि तू प्रचार करण्यापूर्वी दुसऱ्यांचं चांगलं करणं शिक। जब तू भला करना सीख लेगा, जेव्हा तू इतरांचं चांगलं करणं शिकशील, तब से तेरी प्रार्थनाएं मेरे लिए घृणित नहीं, तेरी प्रार्थना से मैं प्रसन्न होने लगूंगा। आणि तेव्हापासून तुझी प्रार्थना मला वीट आणणारी नाही, तर मी तुझ्या प्रार्थनेविषयी प्रसन्न होईल। मैं तेरी प्रार्थनाओं को सुनकर तेरे लिए बड़े बड़े काम में आणि मी करूंगा। तुझी प्रार्थना ऐकून तुझ्यासाठी मोठी मोठी कामे करेल। मैं तुझे बीमारियों से चंगाई दूंगा। आणि मी तुला आजारापासून मुक्त करेल। मैं तुझे परेशान करने वाली परिस्थितियों से बाहर निकाल कर आणि मी लाऊंगा। तुझ्या जीवनामध्ये असणाऱ्या कठीण परिस्थितीमधून तुला बाहेर तेरे काढेल। विरोध में आए हुए शत्रुओं के ऊपर मैं तुझे बड़ा जय देने जा रहा हूँ। आणि तुझ्या विरोधामध्ये येणाऱ्या शत्रूंच्या पुढे तुला एक मोठा विजय देणार अब से आहे। मैं तुझे शत्रुओं के सामने शर्मिंदा नहीं होने दूंगा। आणि येथून पुढे मी तुला शत्रूंच्या पुढे लज्जित होऊ देणार आज नाही। से मैं तेरे चेहरे को चमकाने जा रहा हूँ। आजपासून मी तुझा चेहरा
प्रकाशित करणार आए हम आहे. प्रभु से कहेंगे, या आपण परमेश्वराला या वेळेला बोलूया. प्रभु मुझे भला करना सिखा दे। हे परमेश्वरा तू मला चांगलं करण्याचं प्रभु शिकव. लोग मुझे लाइक करें या ना हे करें, देवा लोकांनी मला पसंत करू दे प्रभु किंवा मैं न करू चाहता हूँ दे. कि तू मुझे पसंद हे करे। परमेश्वरा तू मला पसंत प्रभु कर. मैं चाहता हूँ कि तू मुझे पसंद करे। परमेश्वरा तू मला चांगलं समज. हे पिता, जैसे तूने यीशु के लिए गवाही दिया, हे पिता तू ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताविषयी साक्ष दिली यह मेरा प्रिय पुत्र है, इससे मैं अत्यधिक प्रसन्न आणि हा हूँ। माझा सर्वात प्रिय पुत्र आहे. मी याविषयी माझा जीव संतुष्ट आहे मैं भी वही गवाही चाहता हूँ। आणि मी देखील तशी साक्ष आग्रह करतो. प्रभु मैं तेरे मुंह से ये सुनना चाहता हूँ, हे परमेश्वरा मी तुझ्या मुखातून हे ऐकू इच्छितो. हे मेरे बेटे, हे मेरी बेटी, हे माझ्या मुला, हे माझ्या मुली, तू मेरा प्रिय पुत्र और पुत्री तू है। माझा प्रिय पुत्र आणि पुत्री मैं तुझसे आहेस. प्रसन्न आणि मी हूँ, तुझ्याविषयी माझा जीव संतुष्ट मैं आहे तुझसे प्रसन्न आणि मी हूँ। तुझ्याविषयी संतुष्ट आए आहे. हम अपनी आंखों को बंद करके अपने हृदय को खोलते हुए प्रभु से कहेंगे, या आपण आपले नेत्र बंद करून परमेश्वरासमोर आपलं हृदय उघडून बोलूया. मैंने आपको केवल सुनकर यहाँ से जाने के लिए कोई कथा कहानी नहीं सुनाई आणि मी है, तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगून जावं यासाठी बोललेलो नाही. मैंने आपको जीवन का वचन दिया है। आणि मी तुम्हाला या वेळेला एक जीवनाचं वचन दिलेलं यदि आप आहे. इस जीवन के वचन को ग्रहण करेंगे, जर तुम्ही हा जीवनाचं वचन ग्रहण आप कराल जीवन की भरपूरी से यहाँ से जाएंगे। तर तुम्ही या जीवनाचं भरपूरी और आशीर्वादाने यदि जाल. जीवन का वचन सुनते समय अपने हृदय और अपने कानों को बंद करके जा रहे हैं, जर तुम्ही जीवनाचं वचन ऐकून आपलं अंतःकरण आणि आपले कान बंद करून जाणार क्योंकि उसी असाल, यशायाह की पुस्तक पहले अध्याय की 19वें आयत में परमेश्वर कहता आणि है, यशायाह 1 याच्या 19व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, यदि तू सुनकर आज्ञाकारिता करेगा जर तू ऐकून आज्ञा पालन करशील तो तू देश के उत्तम पदार्थों से तृप्त होगा। तर तू त्या देशातील उत्तम पदार्थ खाशील. और उसके साथ वो कह रहा है, अन्यथा तू तलवार से काटा जाएगा। अन्यथा तू तलवारीने मारला जाशील. मेरे प्रियो, यदि मैं और आप स्वर्गीय देश के उत्तम आशीषों से तृप्त होना चाहते हैं, माझ्या प्रिय लोकांनो, जर तुम्ही आणि मी स्वर्गीय उत्तम आशीर्वादाने तृप्त होऊ आज केवल इच्छितो, वचन सुनकर वापस जाना नहीं है, केवळ वचन ऐकून तुम्ही परत जाऊ नका. उन वचनों के लिए समर्पित होना है, तुम्ही त्या वचनाला स्वतःला उन समर्पण करा वचनों की आज्ञाकारिता करने का एक निर्णय लेना आणि त्या है। वचनाचा आज्ञापालन करण्याचा तुम्ही निर्णय घ्या. प्रभु मैं तेरे वचनों के लिए समर्पित हो रहा हे हूँ। परमेश्वरा, मी तुझ्या वचनासाठी स्वतःला समर्पण प्रभु करतो. मैं भला करना चाहता हूँ, परमेश्वरा, मी चांगलं करू तू इच्छितो मुझे भला करने के लिए अनुग्रह दे, आणि तुम्हाला चांगलं करण्यासाठी एक कृपा तू दे मुझे भला करने के लिए शक्ति दे, आणि तुम्हाला चांगलं करण्यासाठी एक शक्ती तू मुझे दे भला करने के लिए सक्षम बना दे, आणि तुम्हाला चांगुलपणा करण्यासाठी सक्षम बनव, ताकि मेरी प्रार्थनाएं तेरे लिए प्रसन्न योग्य बन जाए, की ज्यामुळे माझी प्रार्थना तुला प्रसन्न करणारी असेल मेरी आत्मिक सेवाएं तेरे लिए प्रसन्न योग्य बन जाए, आणि माझी आत्मिक सेवा तुला प्रसन्न करणारी मेरा असू दे जीवन तेरे लिए प्रसन्न योग्य बन जाए। आणि माझं जीवन तुला प्रसन्न करणारं होऊ दे. प्रभु तेरी आदतों से मुझे भर दे, आणि हे परमेश्वरा, मला तुझ्या चांगल्या सवयींनी तू मला भर तेरी अच्छी आदतों से मुझे भर दे। आणि तुझ्या चांगल्या सवयी माझ्यामध्ये दे. अपनी आंखों को बंद करेंगे, या आपण आपले नेत्र बंद करूया. क्या आप मेरे साथ प्रार्थना करेंगे? तुम्ही माझ्या बरोबर ही प्रार्थना कराल का? मेरे प्रियो, जब हम वचन सुनते हैं ना, किसी गीत के लिए, कोरस के लिए वेट ना करें। माझ्या प्रिय लोकांनो, जेव्हा आपण वचन ऐकतो त्यावेळेस कोणतंही गीत, कोणत्याही कोरसची वाट पाहू नका. आप वचन सुनकर उसके लिए समर्पित हो रहे हैं, तुम्ही वचन ऐकून त्यासाठी समर्पण करता. ये कब साबित होता है मालूम है? आणि हे केव्हा स्थापित होते तुम्हाला ठाऊक आहे का? जब आप उन वचनों को रखकर प्रार्थना करना शुरू जेव्हा करते तुम्ही हे हैं। वचन ऐकून ते समोर ठेवून त्यासाठी प्रार्थना गीत करता. गाकर उत्तेजना में आकर हमने ताली बजा ली, वो समर्पण नहीं होता है। आणि गीत गाऊन टाळी वाजवून आपण समर्पण केलं तर ते समर्पण नसतं. जिन्होंने वचन सुना है आणि जितक्यांनी हे वचन और ऐकलं समर्पित होना चाहते हैं, आणि जे स्वतःला समर्पण करू इच्छितात, कोरस गाने के पहले कोरस गाण्यापूर्वी अपने मुंह को खोल के प्रभु से कहिए, आणि आपलं मुख उघडून आपण परमेश्वराला म्हणूया, प्रभु मुझे प्रसन्न योग्य बना ले, हे परमेश्वरा, तू मला तुझ्यासाठी प्रसन्न प्रभु रूप मेरा बनव. जीवन तुझको पसंद आए,
परमेश्वरा माझं जीवन तुला प्रसन्न मेरी होऊ दे प्रार्थनाएं तुझको पसंद आए, आणि माझी प्रार्थना तुला प्रसन्न होऊ दे मेरी आराधनाएं तुझे पसंद आए, आणि माझी आराधना तुला पसंत मेरे येऊ दे प्रचार मेरी गवाहियां तुझे पसंद आए। आणि माझी साक्ष माझी प्रार्थना तुला पसंत होऊ दे। हालेलुया प्रभु, धन्यवाद मेरे प्रभु। हालेलुया, तेरे वचनों के लिए हम अपने आप को समर्पित कर रहे हैं मेरे प्रभु। हालेलुया मेरे प्रभु, तेरा वचन कहता है कि प्रभु जब हम भला करना सीखेंगे उस समय में प्रभु हमारी प्रार्थनाओं से तू प्रसन्न होगा, हमारी आराधनाओं से तू प्रसन्न होगा, हमारी सेवकाइयों से तू प्रसन्न होगा, हमारे जीवन से तू प्रसन्न होगा। और जब प्रभु तुमसे प्रसन्न होगा तो तुम्हें दूध और मधु से बहने वाले देश में लेकर जाएगा। हालेलुया, तुम्हें आनंद के देश में लेकर जाएगा, तुम्हें शांति के देश में लेकर जाएगा। हालेलुया, ओ मेरे प्रभु, मैं तेरा धन्यवाद कर रहा हूँ। हालेलुया, ओ तेरा धन्यवाद कर रहा हूँ मेरे परमेश्वर। हालेलुया हालेलुया हालेलुया, तेरा धन्यवाद, तेरी स्तुति हो। हालेलुया हालेलुया, तेरा धन्यवाद, तेरी स्तुति हो। हालेलुया हालेलुया। हाँ मेरे प्रियो, जब हम वो मसीह बन जाएंगे जिनसे परमेश्वर प्रसन्न होता है, माझ्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस आपण अशा प्रकारचे ख्रिस्ती बनू की ज्यामुळे परमेश्वर प्रसन्न होईल, हमें उस दूध और मधु से बहने वाले देश में जाने के लिए यत्न नहीं करना पड़ेगा। आणि आपल्याला त्या दुधामधाच्या प्रदेशामध्ये जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे परिश्रम करावे लागणार। परमेश्वर स्वयं अपने भुजाओं में हमें उठाकर उस देश में पहुंचाएगा। परमेश्वर आपल्याला स्वतः त्याच्या हाताने उचलून आपल्याला त्या देशामध्ये घेऊन जाईल। हम अपने आत्मा प्राण शरीर को वचनों के लिए समर्पित करेंगे। या आपण आपले आत्मा प्राण शरीर परमेश्वराच्या वचनाला समर्पण करूया। आज इस जगह को एक निर्णय के साथ छोड़कर जाइए। एक निर्णयाने या ठिकाणावरून तुम्ही जा। प्रभु, आज से मैं भलाई करना शुरू करूंगा। हे परमेश्वरा, आजपासून मी चांगलं करण्याचा निर्णय घेत आहे। प्रभु, मुझ में बल नहीं है पर तू मुझे बलवंत बना दे। आणि हे परमेश्वरा, माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारची शक्ती नाहीये, क्योंकि तू मला बळ दे। क्योंकि मैं भला करना चाहते हुए भी कर नहीं पाता हूँ। मी चांगलं करू इच्छितो परंतु मला चांगलं करता येत नाही। तू मुझे अनुग्रह दे, तू मला तुझी कृपा दे, तू मुझे अनुग्रह दे, तू मला तुझी कृपा तू दे, मुझे अनुग्रह दे, तू मला तुझी तू कृपा मुझे दे, बल दे, तू मला बळ दे। अपने अभिषेक से मुझे बलवंत बना दे, आणि तुझ्या अभिषेकाने मला तू बलवंत अपने बनव। अभिषेक से मुझे बलवंत बना दे। आणि तुझ्या आत्म्याने तू मला भर। प्रभु, इस समय में बलवंत बनाने वाला अभिषेक मेरे ऊपर आने दे। परमेश्वरा, मला बलवान करणारा अभिषेक तू माझ्यासाठी पाठव। उतरा उतरा उतरा, हे रूहे पाक उतरा 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 उतरा। आसमानी रोटी मुझको खिला दे, आसमानी रोटी मुझको खिला दे। कमजोर दिल को तगड़ा बना दे, कमजोर दिल को तगड़ा बना दे।
तेरा धन्यवाद, तेरी स्तुति हो। हालेलुया। आगे का समय से सुनने का बदले। परमेश्वर ने हमें दिए हुए अच्छे समय के लिए, सुंदर वचनों के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करें। धन्यवाद, तेरी स्तुति हो। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद, तेरी स्तुति हो। हालेलुया। सिस्टर सोनू आपल्यामध्ये आहेत, ते प्रार्थना करतील। हालेलुया। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। प्यारे हस्बैंड, हम आपको धन्यवाद देते पिता, आपने हमें दिया इस सुंदर सौभाग्य के लिए। तेरा वचन कहता, जहाँ 2 या 3 मेरे नाम से इकट्ठा होके मुझसे जो भी मांगते हैं मैं वो उनके लिए पूरा करता हूँ। प्रभु, सुबह से लेकर अभी तक प्रभु जी आप हमारे मध्य में थे, आप हमारे बीच में आए थे परमेश्वर, ताकि हमें आप आशीषित कर सके। खुदा, जो भी सेवकाई हमने आपके लिए यहाँ किया है परमेश्वर, सच में वो ग्रहण योग्य होने के लिए हम प्रार्थना करते हैं। प्रभु, हम ऐसे कुछ योग्य नहीं है प्रभु जी कि हम तुझे कुछ दे और तुझसे ग्रहण करें, लेकिन प्रभु योग्य बनाने वाला परमेश्वर तू है। प्रभु जी, हमारी हर एक सेवा को आपने ग्रहण किया, यह हमारा विश्वास है प्रभु, क्योंकि पुत्र और पुत्री होने का अधिकार तूने हमें दिया है, और हम वही अधिकार से प्रभु आज तेरे सम्मुख में आए हैं परमेश्वर। वही अधिकार से प्रभु जी हम तेरी आराधना में जुट गए, तेरे वचनों को हमने सुना है, क्योंकि हम तेरे बच्चे हैं परमेश्वर पिता। प्रभु जी, हम प्रार्थना करते सुंदर आराधना के लिए, हम प्रार्थना करते सुंदर भाइयों के लिए परमेश्वर। हम आपका धन्यवाद देते स्वर्गीय वाणी के लिए खुदा, जो आपने हमें दी। प्रभु जी लॉर्ड, हम आपसे प्रश्न पूछने वाले कोई नहीं है परमेश्वर, क्योंकि प्रभु जी हम कुछ लायक नहीं है, लेकिन तूने हमें आपका लहू दे के लायक बनाया, इसलिए हम आपका धन्यवाद देते खुदा। लाए तेरे सारे प्रिय लोगों के लिए हम आपका धन्यवाद देते परमेश्वर। जो नहीं आ पाए पिता परमेश्वर, उन्हें भी तो आशीष कीजिए परमेश्वर, उनके हर एक प्रभु जी आवश्यकताओं को पूरा कीजिए। तेरे आरोग्य बल में तुमने संभालने के लिए हम प्रार्थना करते हैं। हम प्रार्थना करते हैं, आपने सुंदर वचनों के द्वारा प्रभु हमसे बातें किया, आपका वचन बोल, आपके दास को वचन बोलने के लिए प्रभु तूने नया मौका दिया, नया अनुग्रह दिया, इसलिए हम आपका धन्यवाद देते हैं पिता। जो वचन बोया गया है प्रभु 100 गुना फल लाने वाला होने के लिए हम प्रार्थना करते हैं। सच्चाई यही है खुदा कि हम प्रार्थना करते हैं, हम बाइबल पढ़ते हैं, हम धार्मिकता के काम करते हैं प्रभु जी, लेकिन हम किस मन से करते हैं ये मन को केवल तू जानने वाला परमेश्वर है खुदा। हमारे धार्मिकता के काम प्रभु तुच्छ ना जाने जाए, हमारी प्रार्थनाएं शापित ना हो परमेश्वर। हमारे मन को तू शुद्ध कर प्रभु जी, हमारे हृदय को शुद्ध कर प्रभु। दूसरों के साथ प्रभु हमें एक मन देने के लिए हम प्रार्थना करते हैं, ताकि हमारी प्रार्थनाएं ग्रहण योग्य होने के लिए हम प्रार्थना करते हैं, जिसके लिए परमेश्वर तूने हमें तैयार किया है। जिस प्रकार तेरे वचन में तेरे दास ने बताया कि वो वायदा किया देश में तू हमें लेके जाने वाला है खुदा। ओ हमारे जीवन में प्रभु उस देश में हमें जाना है प्रभु, तो हमारा जीवन तुझे प्रसन्न होकर चाहिए प्रभु। मनुष्य हमें प्रसन्न करे या ना करे, मनुष्य हमारी बड़ाई करे या ना करे खुदा, हमें तेरी ओर से लाइक चाहिए प्रभु जी। इन दिनों में हमारा जीवन तुझे प्रसन्न होने दे, हमारी प्रार्थना तुझे प्रसन्न होने दे खुदा। हम प्रभु जी जो भी सेवा करते हैं तुझे प्रसन्न होने के लिए हम प्रार्थना करते हैं प्रभु जी। तेरे वचनों के लिए धन्यवाद प्रभु, आपने दिया कृपा के लिए धन्यवाद। हम प्रार्थना करते हैं आपकी दासी के लिए, सिस्टर मोनिका के लिए प्रभु, उसके जीवन में प्रभु जी तूने दिया नया वर्षगांठ के लिए हम उसका धन्यवाद करते हैं प्रभु। प्रभु जी सारा आदर मान महिमा आपको देते हैं परमेश्वर। तेरी बेटी को नया कृपा दे, नया अनुग्रह दे, और जिस प्रकार तूने तेरी सेवकाई के लिए खड़ा किया है प्रभु, हिम्मत से आगे बढ़ने के लिए तुझसे मदद कर प्रभु। आंधियां तूफान उसे रोक नहीं सकती, क्योंकि प्रभु तू उसके साथ है परमेश्वर। तू मन को जानने वाला परमेश्वर है प्रभु जी। हमारा हृदय तेरे सम्मुख में लाते हैं, सारा आदर मान महिमा आपको देते हैं, तेरे प्रिय लोगों को तेरे हाथों में देते हैं। वापस जाने के टाइम प्रभु हर एक को तेरे पवित्र पंखों के नीचे संभाल, हर अंधकार की शक्तियों से बचा। पूरे हफ्ते तेरे लहू में संभाल, तेरे आगमन में हम सबको तैयार कर। छोटी विधि प्रवेश मसीह के नाम से मांगते सुनो कबूल कर, आमीन आमीन। अब हमारे प्रभु यीशु मसीह का अनुग्रह, प्रभु यीशु अपने पिता परमेश्वर का प्रेम और पवित्र आत्मा की संगति और सहभागिता हम सभी के साथ, जो लोग आए हैं जो नहीं आए हैं, और संसार भर में सभी पवित्र लोगों के साथ अब से लेकर प्रभु यीशु मसीह के आगमन तक सदा सर्वदा बनी रहे। आमीन।